पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज माफी दिली नाही तर पवारांचे औलाद सांगणार नाही। वीज माफीवरून अजित पवारांचं मोठं विधान। वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन। अजित पवारांचं वक्तव्य। आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा। सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज। आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार। राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंची एबीपी माझाच्या खास मुलाखतीत माहिती। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवर फडणवीसांचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची भव्य रॅली दरम्यान काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। देशमुख आणि फडणवीस नागपुरात एकाच व्यासपीठावर पण संवादच नाही। बावनकुळे, परिणय फुके, कृपाल तुमाने यांचा मात्र जुजबी संवाद। विधानसभा निवडणुकीमध्ये सिटिंग जागा त्या पक्षाकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा। अजित पवारांची माहिती तर सिटिंग जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। बावनकुळेंची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये या महिन्यामध्ये मोठी राजकीय उलाढाल होणार असल्याची माहिती पवारांनी दिल्याचा जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। नंतर शब्द मागे घेत गणपतीनंतर सत्तांतर होणार असल्याचं विधान। तर मला माझ्या सूत्रांनी माहिती दिली, शरद पवारांनी नाही, जयंत पाटलांचा गुंजाव। हर्षवर्धन पाटील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना। ईडीकडून माझ्यावरती धाडी टाकण्याच्या हालचाली। राहुल गांधींचा गौप्यस्फोट। माझं चक्रव्यूहाचं भाषण बहुधा 2-in-1 ला आवडलं नाही असं ट्विट। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका। पहिला हप्ता रोखण्याची मागणी। मंगळवारी होणार तातडीची सुनावणी। हॉकीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-2 ने हरवलं। ऑलिम्पिकमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती 52 वर्षांनी विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।